Go. समाजशास्त्र विषयाच्या आजच्या या ऑनलाईन वर्गामध्ये आपलं स्वागत. आज आपण प्रकरण 5 भारतातील सामाजिक चळवळी या संदर्भात सामाजिक चळवळीची कारणे समजावून घेणार आहोत. सामाजिक चळवळ म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलंय. तर सामाजिक नवनिर्मितीसाठी कार्यरत सामूहिक गट म्हणजे सामाजिक चळवळ अशी व्याख्या हर्बर्ट ब्लूमरने दिलेली आहे. ही आपण मागच्या भागात पाहिली. त्याची वैशिष्ट्ये पण पाहिली. सामूहिक स्वरूप, नियोजित आणि हेतुपुरस्सर कृती, विचार प्रणाली आणि उद्दिष्टे, सामाजिक बदल यासोबतच आपण सामाजिक चळवळीचे प्रकार सुद्धा पाहिले. आता आपण सामाजिक चळवळीची कारणे पाहणार आहोत. या चळवळीचा उदय ज्या विविध कारणांमुळे झाला किंवा होऊ शकतो अशी कारणे आज आपल्याला पाहायची आहेत. कारण समाज हा सतत वृद्धिंगत होत असतो, वाढत असतो. हे लक्षात घेतलं तर सामाजिक चळवळीच्या उदयासाठी आपल्याला पुढील काही कारणे किंवा परिस्थिती जबाबदार असल्याचे दिसून येते. त्यातला पहिला मुद्दा आहे सांस्कृतिक दरी. सांस्कृतिक दरी म्हणजे समाजातील मूल्ये, संकल्पना आणि अपेक्षांमध्ये होणारे वेगवान बदल. समाज बदलतो त्याप्रमाणे त्या समाजाच्या संस्कृतीमध्ये सुद्धा, मूल्यामध्ये सुद्धा, संकल्पनेमध्ये परिवर्तन होत असतं. मग समाजाची जी अपेक्षा असते, जी संकल्पना असते, जे अपेक्षित असतं, जे स्वीकारतो आपण ते आणि त्यात असणारी मर्यादा यामधलं अंतर जेव्हा रुंदावतं तेव्हा जे अंतर रुंदावतं तेव्हा संघर्षाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती असते. आणि हे होतं. पुरातन असणारी संस्कृती किंवा मूल्ये आणि नवीन प्रस्थापित झालेली मूल्ये हे सामावून घेत असताना जो विरोधाभास होतो, जे मतांतरे होतात, हे सांस्कृतिक दरी जी अधिक रुंदावते आणि यातून संघर्ष उद्भवतो आणि एक विशिष्ट हितविरोधी विचार प्रणालीचा गट तयार होतो आणि सामाजिक चळवळ उदयास येते. दुसरा मुद्दा आहे सामाजिक विघटन. समाज हा बदलत आहे, समाज परिवर्तनशील आहे. समाजामध्ये प्रत्येक वेळा नवनवीन स्थित्यंतरे बदल झालेली आपणास दिसतात. त्याला अनेक कारणे आहेत. मग औद्योगिकीकरण असू द्यात की ज्यामुळे शहरीकरण वाढलं. आता एक उदाहरण द्यायचं आपण झालं तर भारतामध्ये जेव्हा औद्योगिकीकरण झालं त्याचा परिपोष नागरीकरणामध्ये झाला. शहरीकरण संख्या झपाट्याने वाढली आणि त्यासोबतच वेगवेगळ्या प्रक्रियामध्ये सुद्धा बदल झाले. मग एका बाजूला शहरी समाज, दुसऱ्या बाजूला नवशहरी समाज. यामुळे त्या समाजात असमान आणि असंतुलित वाढ निर्माण झाली. मग पूर्वप्रस्थापित मानके असलेला, पूर्वप्रस्थापित सिद्धांत असलेला एक समाज आणि परिवर्तनामुळे नवीन मानके, नवीन निकष, नवीन सिद्धांत असलेला एक समाज, या दोघांमध्ये संघर्ष निर्माण झाला आणि यातून सामाजिक विघटन झालं.
कारण एकाच वेळी जुन्या आणि नव्या मानकाचं अस्तित्व जेव्हा येतं तेव्हा संभ्रम निर्माण होतो. जुनं मानायचं की नवीन मानायचं, यावेळेस जेव्हा द्विधा अवस्था मानायची होते, संभ्रम होतो, अशा वेळी सामाजिक विघटन होतं आणि इथून कुठेतरी एक सामूहिक कृती करण्याची भावना निर्माण होते आणि सामाजिक चळवळीचा उदय होतो. तिसरा मुद्दा आहे संवेदित सामाजिक अन्याय. समाजात प्रस्थापित असणारी मूल्य आणि नवीन प्रस्थापित झालेले मूल्य यामध्ये जेव्हा एखादा समाज समाधानी नसतो किंवा असे म्हणता येईल की एखाद्या सत्ताधाऱ्यांनी प्रस्थापित समाजावर लादलेली जी मूल्य आहेत किंवा त्यांनी जे निर्णय घेतले हे निर्णय जबरदस्तीने समाजावर लादले, तर अशा वेळी असंतोष निर्माण होतो आणि हा असंतोष सामूहिक नाराजीचे रूप घेतो आणि त्यातून आपल्यावर सामाजिक अन्याय झालेला आहे ही भावना तेथील प्रस्थापितांच्या मनात निर्माण होते आणि त्याची परिणती, त्याचं रूपांतर हळूहळू सामाजिक चळवळीमध्ये होतं. उदाहरण घ्यायचं झालं तर नर्मदा बचाव आंदोलन जर आपण पाहिलं तर जेव्हा तेथील आदिवासींना आपली मूळ भूमी सोडून विस्थापित व्हावं लागलं, त्यावेळी त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अशा वेळी वर्षानुवर्षे जे त्या भूमीत राहत होते त्या भूमीपासून ते परागंदा होण्याची वेळ झाली आणि त्यामुळे त्यांच्यात असंतोष निर्माण झाला, नाराजी निर्माण झाली आणि यातूनच नर्मदा बचाव आंदोलन निर्माण झालं हे आपणास माहीत आहे. चौथा मुद्दा आहे नियम व्यवस्थेतील ताठरता. योग्य अनुशासनासाठी सुयोग्य असे मानदंड व नियमने हा समाज सुनिश्चित करतो. सामाजिक आचरण पद्धती समाजातील नियमन व्यवस्थेशी जुळणे आवश्यक असते. जर समाजाचं आचरण असेल आणि हे प्रस्थापित नियमन व्यवस्थेशी जर जुळत नसेल तर ती ताठर भूमिका घेते आणि अशी ताठर भूमिका नियमनांची लवचिकता कमी होऊन सर्वसामान्यांच्या अपेक्षेशी जुळत नाही आणि हीच नियमन व्यवस्थेतील ताठरता सामाजिक चळवळ निर्माण करण्यास कारणीभूत ठरते. यावरून आपण सामाजिक चळवळीची कारणे जर पाहिली तर सांस्कृतिक दरी, संवेदित सामाजिक अन्याय, नियमन व्यवस्थेतील ताठरता आणि हे चळवळी जर आपण पाहिली तर सामाजिक चळवळी आणि सामाजिक परिवर्तन कसं झालंय हे आपल्याला थोडंसं पाहावं लागेल. सामाजिक चळवळी आणि सामाजिक परिवर्तन हे वरवर पाहता वेगळे जरी दिसत असले तरी या दोघांचा परस्पर संबंध आहे. प्रत्येक सामाजिक चळवळीचं लक्ष हे सामाजिक बदल घडवून आणणे हेच असतं आणि या सामाजिक बदलाला जेव्हा चळवळीचा आधार लागतो तेव्हा चळवळ निर्माण होते, परिवर्तन निर्माण होते. म्हणजेच काय, तर या दोन्ही प्रक्रियेचा म्हणजे सामाजिक चळवळी आणि सामाजिक परिवर्तनाचा घनिष्ठ संबंध असतो आणि म्हणून ही सामाजिक चळवळ आणि सामाजिक परिवर्तन या दोघांमध्ये फरक करणे अतिशय महत्त्वाचे असते. प्रथम लक्षात घेऊया, सामाजिक चळवळीचे एक स्वतःचे जीवनचक्र असते आणि हे जीवनचक्र ते उदयास येते त्यावेळी निर्देशित करण्यासाठी कार्य करते आणि लयात जाते. मात्र सामाजिक परिवर्तनात असं नसतं. सामाजिक परिवर्तनात हे लय आणि उदय राहत नाही. सामाजिक चळवळ ही एक सुसंघटित आणि जाणीवपूर्वक नियोजित केलेली क्रिया आहे. काय, सामाजिक चळवळ ही सुनियोजित आणि जाणीवपूर्वक केलेली कृती आहे, तर सामाजिक परिवर्तन ही समाजातील अंतर्गत प्रक्रिया आहे.
बरेचदा आपण असं म्हणतो की परिवर्तन हा सहेतुक अथवा जाणीवपूर्वक केलेला संघर्ष आहे, असे नाही. परिवर्तन हा सहेतुक अथवा जाणीवपूर्वक केलेला संघर्ष नाही. आणि तिसरं म्हणजे सामाजिक चळवळी ह्या सर्व समाजात आढळत असल्या तरी समाजात सर्वच कालखंडात ह्या सामाजिक चळवळी घडून येतात असे नाही. मात्र सामाजिक परिवर्तन हे सार्वत्रिक असतं, ते अपरिहार्य असतं, सर्वत्र दिसून येतं. आता हे सर्व पाहत असताना आपण भारतातील सामाजिक सुधारणा चळवळीचा थोडक्यात आढावा घेऊया. जगभरात ह्या सामाजिक सुधारणा चळवळी चालल्या, त्याप्रमाणे भारतामध्ये सुद्धा अशा सामाजिक चळवळी निर्माण झाल्या. 19व्या शतकापासून भारतात एक बुद्धिजीवी अभिजन वर्ग निर्माण झाला आणि या बुद्धिजीवी अभिजान वर्गाने ज्या चळवळी निर्माण केल्या, या चळवळीमुळे काय झालं, सामाजिक सुधारणांना चालना मिळाली, ज्यामध्ये धर्म, जात, स्त्रियांचे सबलीकरण, अस्पृश्यता, गरिबांचे शोषण, शेतकऱ्यांचे प्रश्न यासारख्या विविध विषयाचा अंतर्भाव होता. आणि म्हणून अनेक सुधारकांनी चळवळीचं नेतृत्व केलेलं दिसतं. आपण याचा थोडक्यात जर आढावा घेतला तर राजा राममोहन राय यांनी 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना केली आणि त्याद्वारे धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक सुधारणा केल्या. सतीबंदीचा कायदा त्यांनी 1829 साली केला. स्वामी दयानंद सरस्वती जर पाहिलं तर यांनी आर्य समाजाची स्थापना 1875ला केली. त्यांनी सुद्धा जाती व्यवस्था, मूर्तीपूजा आणि अंधश्रद्धा या प्रथा नाकारल्या, त्याला विरोध केला. महात्मा फुले यांनी 1873 साली आपला सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि शिक्षण, विधवा पुनर्विवाह, बालविवाह प्रतिबंध यासाठी त्यांनी काम केले. त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा स्त्री मुक्तीसाठी काम केलं. राजर्षी शाहू महाराज जर पाहिलं आपण तर कोल्हापूर संस्थानांचे छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक कार्याला वाहूनच घेतलेलं होतं. त्यांनी जाती व्यवस्थेला विरोध केला, अस्पृश्यता निर्मूलन त्यांनी अविरत काम केलं. महर्षी कर्वे जर आपण पाहिलं तर महर्षी कर्वे यांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिलं. त्यांनी हिंगणे येथे शिक्षण संस्था काढली आणि त्या माध्यमातून स्त्रियांना शिक्षण मिळालं पाहिजे. पुढे 1907 साली महिला महाविद्यालय, 1916 साली SNDT, जे आताचं SNDT म्हणून ओळखलं जातं, त्यावेळेचं महिला महाविद्यापीठाची स्थापना सुद्धा त्यांनी केली. आणि B.R. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र दिला, लोकांना प्रेरित केले आणि 1928 साली डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आणि महात्मा गांधी जर पाहिलं आपण तर महात्मा गांधींनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहिंसा या तत्वाचा यशस्वीपणे प्रचार केला. त्यांनी दारिद्र्य निर्मूलन, स्त्री हक्क आणि धार्मिक सहिष्णुता यासाठी देशव्यापी लढा दिला. त्यांना राष्ट्रपिता म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर अशा प्रकारे आपण या भारतातील सामाजिक चळवळीचा म्हणजे ज्या सुधारणा चळवळी झाल्या त्याचा थोडक्यात काही आढावा घेतला. याच्या पुढे आपण भारतामध्ये ज्या काही चळवळी निर्माण झाल्या त्या चळवळीचा आढावा पुढच्या भागामध्ये आपण घेणार आहोत.